नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता तुमचा सीबीएसई पॅटर्न 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सीए कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर सीए आणि सीएमए करण्याचा जर विचार असेल तर त्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया. तर सीए आणि सीएमएचा जे काही कोर्सेस आहे तो ऍटलीस्ट 3.5 वर्षाचा आहे. तर याच्यामध्ये पहिली स्टेप फाउंडेशनची असते. फाउंडेशनच्या नंतर इंटरमिडिएट आणि नंतर फायनल असते. 12वी नंतर तुम्ही या परीक्षेला अपियर होऊ शकता. आता सीए म्हणजे काय आणि सीएमए म्हणजे काय, यामध्ये काय फरक आहे ते आपण बघूया. तर सीए म्हणजे त्याचं जर बघितलं तर त्याचं आपल्या इंडियामध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, त्याचं नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. आता हा जो सीए आहे तो काय काम करतो, त्याचा जो मेन सब्जेक्ट आहे तो अकाउंट आहे, ऑडिट आहे, जो कंपन्यांचं ऑडिट करतो. म्हणजे काय, जसं की तुम्ही कंपन्यांसाठी जर बघितलं तर कंपन्यांना अनेक प्रकारचे खर्च असतात. सॅलरीचा असतो, वेजेसचा असतो, लाईट इलेक्ट्रिसिटी बिल असतं, असे अनेक प्रकारचे जे ट्रान्सपोर्ट असतात. तर अशा प्रकारचे जे काही खर्च आहे खर्च करत असतात. तसेच त्यांचे इन्कम सुद्धा असतात, सेल्स असतात, बरोबर ना, परचेस असतो, असे अनेक प्रकारचे जे काही खर्च वगैरे आहे किंवा इन्कम्स आहे, अदर इन्कम असतात. तर अशा प्रकारचे जे काही खर्च आणि इन्कम्स आहे हे रेकॉर्ड करण्याचं काम हे सीए लोक करत असतात. आणि सीए जे आहे ते रेकॉर्ड केल्यानंतर वर्षाच्या शेवटी त्याचा फायनल रिझल्ट देतात. त्यालाच आपण फिनान्शियल ऑडिट असं म्हणतो. आणि हे फिनान्शियल ऑडिट जे आहे, फायनान्शियल ऑडिट जे आहे ते करण्याचं काम हे सीए लोक, ठीक आहे. तर कंपनीला जे काही प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जे आहे ते सीए करत असतात, ठीक आहे. त्या सीए ना त्याचबरोबर कंपन्यांमध्ये फिनान्शियल ऑडिट झाल्यानंतर सही शिक्का करण्याचा अधिकार त्यांना, त्या कंपन्यांमध्ये ते फिनान्शियल ऑडिटचं काम करतात. तर अशा प्रकारे वर्षभर हे त्यांचं काम असतं. कंपनीने केलेला खर्च आणि इन्कम यांचा ताळमेळ, बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट आणि फायनल अकाउंट बनवण्याचं काम त्यांचं आहे. त्याचबरोबर इन्कम टॅक्स मध्ये ते काम करत असतात. तर एखाद्या पर्सनची टॅक्सेबल सॅलरी असेल, टॅक्स बद्दल जे काही टीडीएस असेल, जीएसटी असेल, बरोबर ना, वेल टॅक्स असेल, अशा प्रकारचे जे काही टॅक्सेस आहेत त्याच्यावरती सुद्धा हे लोक काम करत असतात. त्याचबरोबर सीए जो आहे तो कॉस्ट ऑडिट सुद्धा करू शकतो. तर अशा खूप साऱ्या ब्रॉड कन्सेप्ट आहेत किंवा ब्रॉड स्केल्स आहे त्यांना, जेणेकरून ते सगळ्या प्रकारचे कामं करू शकता. सीए झाल्यानंतर तुम्ही स्वतःची फर्म काढू शकता किंवा कंपनीमध्ये काम करू शकता. चांगल्या प्रकारचं करिअर त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला सीएमए. सीएमए ऍज अ इक्वलंट ऑफ द सीए. याच्यामध्ये त्याच्यामध्ये असा काही फरक जास्त नाहीये. फक्त एवढं लक्षात घ्या की सीए बद्दल लोकांना अवेअरनेस आहे आणि सीएमए बद्दल जास्त लोकांना अजून अवेअरनेस नाही. तर सीएमए जे आहे कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट, तर हे सुद्धा इंडियामध्ये एकच इन्स्टिट्यूट आहे, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट, जे आधी त्याला ICWA म्हटलं जायचं, कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट. तर अशा प्रकारे यांचं मेन काम असतं की कंपनीचं जेव्हा एखादं प्रोडक्ट बनतात तर त्या कंपनीमध्ये प्रोडक्ट बनवताना ते सेल करण्यासाठी त्या प्रोडक्टचा आपण म्हणजे किती रुपयामध्ये ते बनवलं पाहिजे, किती रुपयामध्ये आपण ते सेल केलं पाहिजे, म्हणजे काय की प्रोजेक्टेड कॉस्ट काढण्याचं काम हे सीएमए लोक करत असतात. आता हे सीएमए जे आहे तर हे सुद्धा स्वतःची प्रॅक्टिस करू शकतात, स्वतःचं ऑफिसही टाकू शकतात. हे डायरेक्ट टॅक्स मध्ये आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतात स्वतःच्या नॉलेज प्रमाणे. जसं त्यांना म्हणजे सीए लोकांना किंवा सीए लोकांसाठी जो काही अभ्यासक्रम आहे तो सेम सीएमए साठी सुद्धा आहे. तर अशा प्रकारे हे कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट करत असतात. जसं की सीए खर्च झाल्यानंतर रेकॉर्ड करण्याचं काम करतो आणि फायनल रिपोर्ट देतो तुम्हाला की प्रॉफिट झालं की लॉस. तसं सीएमए लोक जे आहे तर ते मात्र तुमचा प्रोडक्ट तयार करण्याच्या आधीपासून त्याच्या कॉस्ट कमी करण्यापासून तर कॉस्ट कंट्रोल करेपर्यंत, म्हणजे कॉस्ट कंट्रोल करण्यापासून कॉस्ट रिडक्शन करेपर्यंत काम करतात. कुठे खर्च करायचा आहे किंवा करायचा नाहीये किंवा त्याचा आपल्याला गरज आहे की नाहीये हे कंपनीला सांगण्याचं काम करतात. या ठिकाणी खर्च झाला म्हणजे योग्य आहे, पण या ठिकाणी जर खर्च होत असेल तर तो अयोग्य आहे, तो जास्त खर्च होतोय आपला. तर अशा प्रकारे लोक काय करतात, कॉस्टची कटौती करतात, ठीक आहे. आणि प्रोडक्ट कमी किमतीमध्ये विकून जास्त सेल करून आपल्याला किती प्रॉफिट कमवता येईल किंवा कमी खर्चामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे कसं प्रॉफिट करता येईल, तर अशा प्रकारचं काम हे सीएमए करत असतात. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळ्यांना पार्लेजी बिस्किट माहिती आहे. पार्लेजी बिस्किट आपण जेव्हा लहान होतो तेव्हा ते 5 रुपयाला होतं, आजही 5 रुपयाला आहे. मग त्याची किंमत वाढली नाही का? वाढली ना, त्याची किंमत वाढली. पण ज्यावेळी आम्ही लहान होतो तर त्यावेळी 5 रुपयाचं जे काही बिस्किट होतं त्यामध्ये 20 बिस्किट 20 क्वांटिटी यायची, 24 क्वांटिटी यायची. तर त्यामध्ये काय केलं, जशी जशी किंमत वाढत गेली मटेरियलची, लेबरची, बाकीच्या सगळ्या गोष्टींची, तिथे मग सीए लोकांनी काय केलं की ठीक आहे तुम्ही खर्च
तर आम्ही रेकॉर्ड करतो, जे काही वर्षाच्या शेवटी प्रॉफिट अँड लॉस असेल ते आम्ही सांगण्याचं काम करतो. पण कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंटनी आता इथे काम केलं की बिस्किटाची किंमत 5 रुपये ठेवली, पण मात्र त्याची क्वांटिटी हळूहळू कमी करत गेले. क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही केला त्यांनी, पण क्वांटिटीमध्ये केला. 24 बिस्किटावरनं 20 वर आले, 20 वरनं 16 वर आले, 16 वरनं आता 12 वरती आले, 12 वरनं आता 8 वरती आलेले आहे. तर अशा प्रकारे त्यांनी क्वांटिटी कमी केली पण क्वालिटी मात्र तशीच ठेवली आणि त्याची प्राइसही तशीच ठेवली, जेणेकरून मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारे त्यावरती इफेक्ट झालेला, म्हणून 5 रुपयाची किंमत आजही त्याच्यावरती आहे. तर अशा प्रकारे या लोकांचं एक काम असतं. हे सगळ्या ठिकाणी काम करतात. फक्त एकच लक्षात घ्या की सीए ला कॉस्ट ऑडिट करण्याचा अधिकार आहे, बरोबर ना, पण सीएमए ला फायनान्शियल ऑडिट करण्याचा अधिकार नाही. करू शकतो पण त्याच्यावरती सही शिक्का मात्र करण्याचा अधिकार हा सीए लाच आहे. तर अशा प्रकारे थोडासा याच्यामध्ये फरक आहे आणि तुम्ही चांगला निर्णय घ्याल, चांगलं तुमचं जे काही प्रॅक्टिकल जे आहे ते जर चांगल्या प्रकारे जर असेल तर तुम्ही सीए किंवा सीएमएचा ऑप्शन निवडू शकता आणि याच्यामध्ये खूप चांगलं करिअर आहे. शेवटापर्यंत म्हणजे तुमच्या रिटायरमेंट पर्यंत हे जे काही डिग्री आहे किंवा हे जे काही नॉलेज आहे तुम्हाला साथ देईल आणि शेवटपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे करिअर करू शकता. तर अशा प्रकारे ही थोडीशी माहिती तुमच्यासाठी. तर योग्य निर्णय घ्याल आणि योग्य रीतीने तुम्ही पुढे जाल तर भविष्यासाठी तुम्हाला शुभकामना देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.